काही लोकांना अंडा करी जी आहे ना ती उकडून अंडी टाकून किंवा ग्रेव्हीमध्ये फोडून अंडी टाकून अशी अंडा करी आवडत नसते. तर आज आपण ना वेगळ्या पद्धतीने अंडा करी बनवणार आहोत. तर 4 अंडी मी इथे फोडून घेतलेली आहेत. त्याच्यामध्ये हळद मीठ घालून थोडीशी फेटून घेतलेली आणि मी ती कुकरमध्ये ठेवणार आहे वाफवायला. तुम्ही ती मोदक किंवा पातोळ्या वाफवतात किंवा इडल्या वाफवतात तशी तुम्ही डबल बॉयलरमध्ये वाफवली तरी ती लगेच वाफवून निघतात, त्याला फार वेळ लागत नाही. तर हे मी 2 शिट्ट्या देऊन शिट्ट्या काढल्या आणि लगेच ते घट्ट झालं. तर ते उतरवल्यानंतर ना खूप असं त्याला बारीक पनीरसारख्या चौकोनी फोडी करायच्या. आणि आजची जी मी करी आहे ना अंडा करी ती बिलकुल बिन तेलाची बनवणार आहे. म्हणजे असं म्हणा की पाण्यावर फोडणी देऊन बनवणार आहे. कारण झालं असं की मागच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी खूप तेल वापरते आणि घरात पण आमच्या तेलाचा वापर जरा जास्त झाल्यामुळे डॉक्टरने सांगितलं की तेल कमी वापरायचं आहे. तर त्याच्यावर मी काय आयडिया केली की आता फोडणी आणि तडका तर आपल्याला पाहिजे. तर मी राई, जिरं आणि कढीपत्ता हा एकसाथ एका डब्यात असा तळून चुरून ठेवते. आणि इतर वेळेला ही आता अशी जेव्हा फोडणी देतो तेव्हा ती फक्त पाण्यावर मी फोडणी देते. तर कशी ती आता तुम्हाला पुढे दिसेल. आता कढई मी ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये कांदा टाकला आहे आणि कांदा नुसता असाच परतून घ्यायचा बारीक गॅसवर आणि थोडासा ट्रान्सलुसंट झाला की त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, थोडंसं पाणी टाकायचं. मग ही झाली पाण्यावरची फोडणी आणि तो बारीक गॅसवर शिजत ठेवायचा. आता पाणी टाकलं आहे बघा. आता बारीक गॅसवर शिजत ठेवायचा. दुसऱ्या बाजूला मी आजच्या ग्रेव्हीसाठी काय करते तर एका डब्यामध्ये आपलं जे ग्रेव्हीचं वाटण असतं कांदा खोबऱ्याचं काही लोक कांदा टोमॅटोवर बनवतात, पण आमच्याकडे कोकणामध्ये वाटणाचं बनवत असल्यामुळे हे कांदा खोबऱ्याचं वाटण मी घेते. गरम मसाला थोडासा आमचा मालवणी मसाला थोडासा, हळद असं टाकून ते वाटण मिक्स करून घेऊन तो मगाचा जो कांदा ठेवला आहे फोडणीला घातलेला बारीक गॅसवर शिजवत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये हे वाटण मिळतं टाकणार आहे. तुम्ही हे ना एकदा असं करून बघा. खरंच तेलाचा खूप कमी होतो वापर आणि असा तेलाचा वापर कमी होतो आणि वरून मग तुम्ही थोडीशी फोडणी जी मी मगाशी म्हणाली तशी तयार केलेली फोडणीचं साहित्य असं टाकल्यावर काय तेलाचा जास्त प्रमाणात वापर होत नाही आणि पर्यायाने तेल कमी वापरलं जातं. चवीमध्ये काहीही फरक पडत नाही. आता हा माझा कांदा इथे तयार झालेला आहे. बारीक गॅसवर मी ठेवलेला होता. त्याच्यामध्ये ही आता ग्रेव्ही टाकली आणि परतून घ्यायचं. ते थोडंसं शिजलं की नंतर आपल्या मीठ टाकलं मी आता थोडंसं चवीपुरतं. मग अशी अंड्यामध्ये थोडं टाकलं होतं, आता इथे थोडंसं. त्यानंतर पाणी टाकून आपल्याला जेवढी ग्रेव्ही पातळ हवी घट्ट हवी तेवढं करायचं. उकळल्यानंतर थोडासा मी गरम मसाला टाकते आणि त्यानंतर टाकणार आहे आपल्या बारीक चिरलेल्या अंड्याच्या फोडी. आणि ह्या अंड्याच्या फोडी आता सगळा मसाला वगैरे मीठ वगैरे टाकलेला आहे. ह्याच्यामध्येही थोडंसं मीठ आहे, त्याच्यामुळे फारसा त्यांना शिजायला वेळ लागत नाही. तर जे लोक हेल्थ कॉन्शियस आहेत, ज्यांना तेल वगैरे कमी करायला सांगितलेलं आहे डॉक्टरने, तर त्यांना अशा पद्धतीने जेवण बनवायला काहीच हरकत नाही. चवीमध्ये फारसा काही फरक पडत नाही. ग्रेव्ही असते आपली कोणत्याही प्रकारची, टोमॅटो किंवा कांदा खोबऱ्याची ग्रेव्ही असते. आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे टाकल्यानंतर आणि थोडीशी वाफ दिल्यानंतर जसं तुम्हाला हवी तशीच चव मिळते. तुम्ही करून बघा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर आता इथे आम्हाला थोडंसं अजून तिखट चालणार होतं म्हणून मी वरून तिखट थोडंसं टाकलं. तर ही अशी आपली अंडा करी म्हणा किंवा भाजी म्हणा हे झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि हे आता बघा ही अशी छान झालेली आहे. तुम्हाला नक्की आवडेल. थँक्यू.